वसईत राहणारे आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण सेलचे अध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। मुंबईच्या बोरवली परिसरातील कस्तुरबा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि नकली सीबीआय अधिकाऱ्यांसोबत त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी रेड टाकली होती। या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे अनिल गुप्ता। ही संपूर्ण घटना घडलेली आहे 2/9/2024 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास। अनिल गुप्ता हे मुंबईच्या बोरवली परिसरात राहतात। त्यांच्या घरी सकाळी 8:30ला 2 अनोळखी इसम आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सीबीआयचे ऑफिसर आहोत आणि इन्क्वायरीसाठी आलेलो आहोत। अनिल गुप्ता यांनी त्यांना आय कार्ड दाखवण्यासाठी सांगितलं। त्यांनी आय कार्ड देखील दाखवलं। यानंतर तुमच्या विरोधात तक्रार आहे आणि समीर वर्तक यांनी तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलं। यानंतर त्यांनी सांगितलं की मी समीर वर्तक या इसमाला ओळखत नाही। त्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी समीर वर्तक यांना घरी बोलवलं। समीर वर्तक हे अनिल गुप्ता यांच्या घरी गेले आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। कॅमेऱ्याचे दृश्य बघितले तर समीर वर्तक जे आहेत की कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत की अनिल गुप्ता यांच्या घरामध्ये येत आहे। याच्यानंतर जे बोगस सीबीआय अधिकारी होते त्यांनी सांगितलेलं होतं की ही संपूर्ण घटना आहे ही तुम्ही तडजोड करून टाका आणि हे संपूर्ण मॅटर मिटून टाका। यावर अनिल गुप्ता यांनी नकार दिला आणि यामध्ये दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाचाबाची झाली। आम्ही तुम्हाला बघून घेऊ आणि हे प्रकरण तुम्हाला महागात पडेल, तुम्हाला आम्ही ओढून घरातून नेऊन तुरुंगात टाकू अशी धमकी देखील अनिल गुप्ता यांना देण्यात आली होती। अनिल गुप्ता यांनी या विरोधात बोरवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला आणि सीबीआयच्या अधिकाऱ्याने लिहून दिलं की आम्ही अशा प्रकारे कुठलेच अधिकारी पाठवले नव्हते आणि त्या लेटरच्या आधारे कस्तुरबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। समीर वर्तक यांच्यासहित 2 आणखी इसमांवर गुन्हा दाखल झालेला। आता हे नकली सीबीआय अधिकारी नेमके कोण होते यांचं लोकेशन हे दिल्लीला ट्रेस झालेलं आहे। आता यांनी आणखीन कोणाच्या ठिकाणी रेड केली याचा देखील तपास होणे आवश्यक आहे। आणि या घटनेनंतर समीर वर्तक यांची जी पर्यावरणाची पोस्ट आहे या पोस्टवरून त्यांना बाजूला करण्यात आलेले आणि काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे। याबाबत समीर वर्तक यांच्याशी आम्ही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, परंतु समीर वर्तक यांनी सध्या मी काहीही बोलणार नसून लवकरच याचा संपूर्ण खुलासा एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करणार असल्याचं समीर वर्तक यांनी सांगितलेलं आहे। समीर वर्तक यांच्यावर अनेक याच्या देखील आरोप झालेले आहेत की ते अनेक आरटीआयच्या माध्यमातून लोकांना त्रास देतात, परंतु कोणी तक्रार करायला समोर येत नव्हतं। अनिल गुप्ता यांनी तक्रार केल्यानंतर ही संपूर्ण घटना समोर आली होती। आता समीर वर्तक यांनी आणखीन अशा प्रकारे सीबीआय अधिकाऱ्यांसोबत कुठे रेड केलेली आहे का, अशी नकली अधिकारी म्हणून किती लोकांना त्रास दिलाय हे देखील पाहावं लागणार आहे। या संपूर्ण घटनेबाबत अनिल गुप्ता यांच्याशी देखील आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कॅमेऱ्यासमोर काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस कुठच्या प्रकारे तपास करतात, हे नकली सीबीआय अधिकारी कोण आहेत, यांच्या मागे बोलविता धनी कोण आहे, हे सर्व आता पोलीस तपासानंतरच उघड होणार आहे। HP लाईव्हसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।